नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्यलोकतंत्र। निकाल जाहीर झाले आहेत। फटाके वाजले, पोस्टर उतरले, घोषणा थांबल्या। आता एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे आता पुढे काय? निवडणूक झाली, निकाल लागले आणि राजकीय वातावरणातला उत्साह हळूहळू ओसरू लागला आहे। प्रचाराच्या काळात शब्दांचे जे फटाके उडाले, जे वाद रंगले, ज्या घोषणा दिल्या गेल्या, त्यांचे कवित्व आता संपले आहे। मतदारांनी आपली जबाबदारी पार पाडली, मतदान केलं, निर्णय दिला। आता जबाबदारी पूर्णपणे सत्तेवर बसलेल्या लोकांची आहे। लोकशाहीत विजय हा शेवट नसतो, तो केवळ सुरुवात असते आणि ही सुरुवात किती प्रामाणिक, किती गांभीर्याने होते यावर पुढची 5 वर्षे ठरतात। शहरांचे प्रश्न निकालाने सुटत नाहीत। मतमोजणी झाली म्हणून रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत। निकाल जाहीर झाला म्हणून नाले आपोआप साफ होत नाहीत। पाणी, कचरा, वाहतूक, प्रदूषण या समस्या एका रात्रीत नाहीशा होत नाहीत। प्रचारात या सगळ्यांचा उल्लेख झाला, पण घोषणांच्या गर्दीत मूळ प्रश्न हरवले। आता निकालानंतर नागरिकांच्या अपेक्षा अधिक नेमक्या झाल्या आहेत। कोण जिंकलं यापेक्षा आता काय बदलणार हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरतो। पुण्यासारख्या शहराकडे पहा। वाहतूक कोंडी ही आता अपवाद राहिलेली नाही, ती रोजची सवय झाली आहे। प्रदूषणाचे आकडे वाढत आहेत, सार्वजनिक वाहतूक ताणली गेली आहे आणि रस्त्यावरून चालणंही अनेकदा जीवावर बेततं। या समस्या नवीन नाहीत, पण दर निवडणुकीत त्या नव्याने आठवल्या जातात आणि निकालानंतर पुन्हा विसरल्या जातात। हेच आता थांबायला हवं। महानगरात तर प्रशासनाचा प्रश्न थेट रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे। पावसाळा आला की नाले, पूर आणि वाहतुकीचा गोंधळ ठरलेलाच आहे। उन्हाळ्यात पाण्याची टंचाई, कचऱ्याचे ढिगारे आणि दुर्गंधी वेगळाच त्रास देतात। पायाभूत सुविधा अनेक ठिकाणी कालबाह्य झाल्या आहेत। या सगळ्यांवर निवडणूक जिंकली म्हणून उत्तर मिळणार नाही, त्यासाठी सातत्यपूर्ण, कठोर आणि प्रामाणिक काम करावं लागतं। आणि हे निर्णय अनेकदा अलोकप्रिय असतात, पण ते आवश्यकही असतात। पाणी पुरवठ्याचं नियोजन, वाहतूक सुधारणा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामं यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन हवा। उद्घाटनांच्या फोटो सेशनने किंवा तात्पुरत्या डागडुजीने प्रश्न हे काही सुटत नाहीत। या सगळ्या प्रक्रियेत विरोधकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे। विरोध म्हणजे अडथळा नव्हे, विरोध म्हणजे आरसा। तो दाखवतो कुठे चूक होतीये, कुठे सुधारणा करायला हवी। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं म्हणणं ऐकून घेतलं तर निर्णय अधिक व्यापक आणि वास्तववादी होऊ शकतात। महानगरपालिका ही एखाद्या पक्षाची खासगी मालमत्ता नाही, ती संपूर्ण शहराची जबाबदारी आहे। ही जाणीव सतत ठेवावी लागते। नागरिकांची भूमिका सुद्धा बदलायला हवी। निवडणुकीपुरतं जागरूक होणं पुरेसं नाही। निधी कुठे खर्च होतोय, निर्णय कसे घेतले जातात, कामाची गुणवत्ता काय आहे याकडे लक्ष ठेवणं हेही लोकशाहीचं महत्त्वाचं अंग आहे। फक्त सोशल मीडियावर तक्रार करणं किंवा निवडणुकीच्या वेळी नाराजी व्यक्त करणं इतक्यावर नागरिकत्व संपत नाही। प्रश्न विचारणं, माहिती मागणं आणि उत्तरांची मागणी करणं हा आपला अधिकार आहे। निवडणूक प्रचारात मोठमोठ्या योजना, आर्थिक आश्वासने आणि भावनिक मुद्दे मांडले जातात, पण शहर चालतं ते पाणी, रस्ता, वीज आणि स्वच्छता आणि वाहतूक यावर। हे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत तर बाकी सगळ्या घोषणा पोकळ ठरतात। म्हणूनच आता प्राथमिकता बदलण्याची गरज आहे। भाषणांच्या मंचावरून उतरून प्रत्यक्ष कामाच्या टेबलावर बसण्याची ही वेळ आहे। शहरांच्या विकासासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी या 2 गोष्टी अत्यावश्यक आहेत। कोणतं काम कधी होणार, किती खर्च अपेक्षित आहे आणि त्याचा परिणाम काय होणार हे स्पष्टपणे मांडलं गेलं तर नागरिकांचा विश्वास वाढतो। विश्वास घोषणांनी मिळत नाही, तो कामातूनच निर्माण होतो। निकालाचं कवित्व आता संपलं आहे। आता शब्दांची नव्हे तर कामाची गरज आहे।
राजकीय विजय हा कागदावरचा असतो, पण नागरी समाधान हे रस्त्यावर, घरात आणि रोजच्या आयुष्यात दिसायला हवं. शहर चालवणं ही खरी कसोटी आहे आणि ही कसोटी निकालाच्या दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी लागते. म्हणूनच निकाल जाहीर झाले आहेत, आता कामाला लागा. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.